आपण माहिती घेतली. म्हणजे सगळं होते वन टाइम आणि खाली व्हिडिओचं पण करा. व्हिडिओ त्याच्याकडे किती पैसे बसायला त्या लोकांना नाही बरं काही पण नाही बाहेर पण आता बाहेर मोकळी जागा कमी जास्त लागू शकतो. जुन्या जिल्हा परिषदमध्ये या आवारात आलेलं आहे DRDचं ऑफिस आहे. त्याच्यामध्ये ज्या दप्तर असतील किंवा फाईल्स असतील ऑफिसच्या सर पाहणी केलेली आहे. पाहणीच्या दरम्यान आपल्या काय निदर्शनास आलं आणि काय सूचना आपण स्थानिक प्रशासनाला मार्फत दिलेल्या आहेत? आपल्याकडे काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो 7 कलमी कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्या 100 दिवसामध्ये नागरिकांना बेसिक सुविधा मिळाव्यात सर्व कार्यालयामध्ये. तर त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था असेल, बसण्याची व्यवस्था असेल, त्याचबरोबर रंगरंगोटी चांगली असावी. तर आम्ही आता एक 4-5 कार्यालयांचा व्हिजिट केली आणि त्यांना सूचना दिल्या. आणि त्यानंतर आमचं उद्या आपण सुद्धा तालुकास्तरीय यंत्रणा सुद्धा येणार आहे. तर त्यांना सुद्धा रायटिंगमध्ये आणि उद्या सुद्धा आम्ही या बैठकीमध्ये त्यांना सूचना देणार आहे की साधारणतः ह्या 100 दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो आपला पहिल्या 1 ते 1.5 महिन्यामध्येच ॲक्च्युली ह्या वस्तूंचं ज्या ठिकाणी दुरुस्ती असेल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी RO वॉटर असेल किंवा कूलर त्याची व्यवस्था करणे असेल त्यासाठी आवश्यक फंडसुद्धा आम्ही DPCमधून देऊ आणि जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा परिषदेकडून त्याचा फंड उपलब्ध करून दिला जाणार. नगरपालिकेला सुद्धा त्यांच्या स्तरावर त्यांचा जो फंड असतो तो अवेलेबल करून देण्याची आम्ही तसदी घेत आहोत. आणि नागरिकांना कार्यालयात आल्यानंतर प्रसन्न वाटावं आणि त्यांचे जेवढा वेळ जातोय तो अतिशय चांगल्या वातावरणात आणि उत्साहात जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.